फ्रेंड्स, आज आपण विजिट करतो तपोवन मंदिर। बघू शकता मी ट्रेनचं तिकीट पण काढलंय। तपोवन मंदिर हे मालाडमध्ये स्थित आहे, तर आपण आज त्याचं दर्शन घेणार आहे। तपोवन मंदिर म्हणजे हनुमान मंदिर आहे ते। आणि आपण आता दादर स्टेशनवरून ट्रेन पकडणार आहे आणि आता दादर स्टेशनला बघू शकता आपली आता ट्रेन आली। तर ही ट्रेन पकडून आपण मालाड स्टेशनपर्यंत जायचं आहे, ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि मग तिकडून मग कसं ट्रॅव्हलिंग होईल मी तुम्हाला दाखवतो। ही थोडी आपण ट्रेनची जर्नी दाखवतोय। मालाड स्टेशनला आपण पोहोचलोय, मालाड स्टेशनला पोहोचलोय आणि मालाड स्टेशनवरून आपल्याला शेअरिंग रिक्षा किंवा प्रायव्हेट रिक्षा भेटतो का बघायचं, कारण इथून 1.5 किलोमीटर तरी आहे अंतर। तर आपल्याला शेअरिंग रिक्षा तर नाही भेटली, मग आपण प्रायव्हेट रिक्षा केली। प्रायव्हेट रिक्षा किलोमीटरच्या हिशोबाने पैसे घेतो, तरी 23 रुपये किलोमीटर आहे। आणि जाता जाता आपण आजूबाजूचा परिसर बघत बघत चाललो। आपण आता रिक्षातून उतरलोय आणि पायी चालत चाललोय। पायी चालत जास्त लांब अंतर नाही, तर जवळजवळ ब्रिज पण क्रॉसिंग मारले की लेफ्ट साईडला जाण्यासाठी रस्ता दिलाय। तर फायनली आपण तपोवन मंदिराजवळ पोहोचलो। हा मेन गेट आहे तपोवन मंदिराचा। इकडे आल्यानंतर खूप मोठी लाईन होती, तर आम्हाला वाटलं थोड्या टायमासाठी की लाईन म्हणजे मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी लाईन असेल, पण नंतर तिथे विचारल्यानंतर आम्हाला समजलं आलं की ही लाईन बुक वाटपसाठी आहे। म्हणजे जे शाळेतले मुलं वगैरे आहेत त्यांच्यासाठी बुक वाटप चालू होतं इथे, तर त्यांच्यासाठी आहे। फायनली आम्ही तिकडे वरती पोहोचलो। वरती पोहोचल्यानंतर तिकडचा परिसर आणि गायी वगैरे ठेवलेले आहेत, परत तिकडे कबूतर वगैरे आहेत, त्यांचं थोडंसं निरीक्षण केलं। आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं पहिलं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येतो। मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर समोरच हनुमानाची भव्य अशी मूर्ती आहे। मंदिराच्या चारी साईडला वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। आम्ही हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं। मूर्ती खरंच सुंदर आणि अप्रतिम अशी आहे आणि भव्य आहे, जी मंदिराची शोभा वाढवते। आणि मूर्तीच्या लेफ्ट साईडला हनुमान चाळीसा लिहिलं आहे। जर तुम्ही ही वाचलीस तर नक्कीच तुम्हाला प्रसन्न वाटेल। मूर्तीच्या मागच्या साईडला वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत, तर पाठीमागे तुम्ही येऊन दर्शन नक्की घेऊ शकता। आणि खूप सुंदर असं दृश्य आहे। पाठीमागच्या साईडला बघू शकता नागदेवाची मूर्ती आहे। मंदिराच्या मध्यभागी वरच्या साईडला एक नक्षीकाम केलेलं आहे, कोरीगाव केलेलं आहे, ते खूपच सुंदर असं वाटतं। आणि मंदिराचा गाभारा खूपच भव्य आणि विशाल असा आहे।
आपण आता मंदिरामध्ये दर्शन घेतलं, मंदिरात गाभारा फिरलो, सर्व देवांचं दर्शन घेतलं आणि आता आपण पुढे जे लेफ्ट साईडला, मंदिराच्या लेफ्ट साईडला राम, सीता आणि लक्ष्मण यांची खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याचबरोबर मंदिराच्या चारी साईडला दिवाळावरती रामायणाची हिस्ट्री चित्रित केली, तर ते खूपच सुंदर असं दृश्य आहे. आपण तर त्या मंदिरातून दर्शन घेऊन इकडे आलो आणि बघू शकता हे रामायण, जे रामायणाचे खूप छान अशा मूर्त्या वरती प्रिंट करून ठेवल्या आहेत आणि त्याची माहिती वरती दिली आहे. इथे राम, लक्ष्मण आणि सीता यांची सुंदर अशी मूर्ती आहे स्थापित केलेली आहे. फायनली आपण मंदिरामध्ये पूर्ण दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो आणि बाहेरच्या वातावरणाचं दर्शन घेतलं, बाहेरच्या वातावरणाचा अनुभव घेतला. इथे बदक आहेत, कबूतर आहेत, मोर. तुम्ही बघू शकता समोरच्या साईडला एक लाईन लागली, ती लाईन मंदिरामध्ये बुक्स वाटप चालू होतं त्याच्यासाठी ती लाईन. सस्यांची हालत खूप लहान आहेत ना म्हणून ते लावे आहेत. नाही, कोंबडीची लावे आहेत वाटतं. कोंबडा बघ कसं आहे. लांडोर आहे आणि इकडे छोटी पिल्लं आहेत आणि आतमध्ये रॅबिट वगैरे आहेत. छोटं रॅबिट आहे, बघू शकता, छोटा रॅबिट आहे. व्हाईट कलरचा कोंबडा आहे. बाकीचे पण तुम्हाला आम्ही दाखवतो. ते नुसतं बदक आहेत, व्हाईट कलरचे बदक. आणि इकडे आता वह्या-पुस्तक वाटप चालू आहे. मासे असतील, बदक आहेत. क्या आईडी क्या आईडी क्या तुम्ही इकडचेच आहे का राहणारे? हां, मस्त आहेत ना हे. हंस आहे, ते हंस. ही बदक आहेत आणि हा हंस आहे. मी आता व्हिडिओ शूट करतो इकडे आणि इथे काही मुलं वगैरे आहेत ती मला विचारतात तुमची आय डी काय आहे, म्हणजे यूट्यूबची आय डी, म्हणजे त्या अकाउंटवरती जाण्यासाठी. इथं खाली खूप वरती आहे, म्हणजे मूर्ती असते ती. आणि बदकं आहेत, हंस आहेत आणि त्या साईडला
पोपट वगैरे आहेत, तर आपण तिकडे बघणार आहे. बाकीची तिकडे वया पुस्तकं वाचत चालू आहे. बघ ना, हातात घेणार का? हातात घेणार पण ह्या इकड हातात घे ना त्याला. छोड़ दे हाँ, राजहंसच आहे. तो इकडं पाठीमागच्या साईडला राजहंस आहे, तो पळतोय आता. कारण ती सर्व पब्लिक आहे तिकडे, त्याच्यामुळे तो जास्त जवळ येत नाही. तो त्या लांब लांब पळतो. आणि तुम्हाला आता पॅरोट दाखवले, तो म्हणजे बाहेरच्या जातीतले पॅरोट आहे ते. त्याच्यासाठी पिण्यासाठी पाणी वगैरे इकडे ठेवलं. जे राजहंस वगैरे आहेत त्यांना बदकासाठी वगैरे पिण्यासाठी पाणी ठेवलं. पाठीमागे गाय आहेत, बैल आहेत. साईडला बघ रॅबिट बघ, तो बघ काय क्यूट रॅबिट वाटतोय. तो ना हा वेगळा. लवबर्ड पण आहे त्यामध्ये, बघू शकता इथे लवबर्ड्स आहेत आणि त्याचबरोबर पॅरोट आहेत. याच्यामध्ये दिसतात प्लेअरमध्ये. कॅमेरा दुसरा यूज केला. बघू शकता झोपला आहे वरती. MD ब्लॉग हाँ. फायनली आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं आणि तिकडचे प्राणी पक्षी पाहिलेत आणि दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही वापस आमच्या घरी निघालो. तर घरी जातानाचे पब्लिक आमच्याकडे खूपच एकदम कॅमेरा बघून एकदम शॉकिंग घेतली. खरं हॅलो फ्रेंड्स, आपण आता तपोवन मंदिरामध्ये आलेलो. दर्शन वगैरे घेतलं, तिकडचे प्राणी वगैरे बघितले. तिकडचं खूप सुंदर असं वातावरण आहे आणि तिकडचे जे वातावरण आणि जे आत्ता सध्या बुक वाटप चालू होतं त्यामुळे बाकीचे पब्लिक खूप बरेच दिसत होते. लाईन लागलेली बाहेर आणि खूप छान असं मंदिर आहे आणि वातावरण खूपच सुंदर आहे. तर तुम्ही नक्की येऊन इकडे व्हिजिट करा. मालाडला आहे. मालाड स्टेशनपासून 2 किलोमीटर आहे. जर तुम्ही आलात तर शेअरिंग रिक्षा तर नाही, पण प्रायव्हेट रिक्षा आहे. प्रायव्हेट रिक्षा किलोमीटरच्या हिशोबाने पैसे घेते. तर तुम्ही नक्की या आणि व्हिजिट करा आणि नक्की इकडचं दर्शन घेऊन आपला दिवस चांगला करा. चला, बाय बाय.